गाणगापूरचं हे रहस्य खूप कमी लोकांना माहित असेल. तुम्ही कधी गाणगापूरला गेला असाल तर कधी ना कधी कुणीतरी तुम्हाला म्हणालच असेल तिथे रात्री काहीतरी वेगळं वाटतं, तिथे भूत वगैरे असतात. पण खरं सांगायचं म्हटलं तर ह्या गोष्टीचा अर्थ लोक चुकीचा काढतात. गाणगापूर हे भीमा आणि अमरजा नद्यांच्या संगमावर वसलेलं श्री दत्त संप्रदायाचं फार पवित्र स्थान आहे. इथे 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जवळपास 23 वर्ष राहिले. त्या काळात आजसारखे हॉस्पिटल, डॉक्टर्स आणि मानसिक उपचार नव्हते. कोणी फार घाबरलेला, विचित्र वागणारा, स्वतःशीच बोलणारा किंवा खूप अस्वस्थ असलेला माणूस दिसला की लोक म्हणायचे याला भूतबाधा झाली आहे. असे लोक स्वामींकडे गाणगापूरला आणले जात. स्वामी त्यांना शांतपणे बसवायचे, मंत्र द्यायचे, उपदेश करायचे आणि पवित्र जल द्यायचे. हळूहळू त्या माणसांची भीती कमी व्हायची, मन शांत व्हायचं आणि बरेच लोक आपल्या नॉर्मल आयुष्यात परत जायचे. म्हणजेच गाणगापूरमध्ये भूत काढले जायचे म्हणून नाही, भूतबाधा मनवल्या जाणाऱ्या त्रासातून लोक इथे बरे व्हायचे. म्हणून ही जागा त्या गोष्टींसोबत जोडली गेली. आजही लोक म्हणतात की रात्री संगमावर एक वेगळीच शांतता आणि वेगळी ऊर्जा जाणवते. पण ते भय नाही, तो आहे दोन पवित्र नद्यांचा संगम आणि शेकडो वर्षांची साधना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाणगापूरमध्ये भूत दिसल्याची किंवा भूत फिरत असल्याची एकही गोष्ट कुठल्याही ग्रंथात नाही. पण बाधिक लोक बरे झाल्याच्या अनेक नोंदी मात्र आहेत. म्हणून गाणगापूर भयानक नाही, ते भीतीचे नाही तर ते शांतीचे आणि उपचाराचे स्थान आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदत्त नक्की लिहा.